ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळला गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली 56 भाषेचा केलासे गौरव भवानवी नाव उभारली गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होई अनुभवावी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली पंढरीच्या महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासपुरा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं जलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक तुझे सद्गुरु तुझे पाय कोणी जयांचे क्रिया स्मरण सगळे विद्येचे अधिकरण केशवंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार ओम ज्ञानेश्वर
मी काळा दुसरी काहीच नाही बोलतो वचनाची भाविका तुमचा अनुग्रह लाभलो कोण झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो कोण झालो चराचरी आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुड माझे मन पायी बांधावे राखून आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको कुठे देऊ फाटे आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निर्मोली प्रकट केली गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली देवाचे लाडके भक्त नामदेव महाराजांचा 6 चरणाचा उत्कृष्ट श्रेणीतला संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि त्यांच्या त्या वाङ्मयाचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा शुद्ध अशा प्रकारचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. साधारणतः आजचा आनंदाचा दिवस कारण म्हणजे पूर्णत्वाला गेलं म्हणजे मंदिराचा पायाही झाला मंदिराचं उभारणी झाली मंदिरामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठाही झाली आणि वरती त्याचा कळसही झाला आणि मला वाटतं या पवित्र तीर्थक्षेत्राचा हा 5वा प्रयत्न आहे. या अगोदर मला वाटतं 4 वेळा कुठंतरी कुणाच्या तरी घरी हे वाचन करता 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 ते समजून सांगता 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 आपल्यापर्यंत हे पोचावं आपल्याला हे मिळावं अशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनात होती. मला विशेष करून माझ्या माय बहिणींचं कौतुक करायचं की ते खूप आनंदाने इतका आनंदाने तो वातावरण पाहिलं नुसतं वातावरण तुमचे पाय होऊन जरी पेट बसला ना तरी ते उपकार कीर्तनकाराच्या बापाला करता येणार. साधी गोष्ट समजू नका तुम्ही अगदी महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज प्रेमाचं पत्र तुम्ही वाचलं नुसतं प्रेमाचं पत्र वाचलंच नाही तर ते प्रत्येकानं कान भरून ऐकलं आणि नुसतं ऐकलंच नाही तर त्या प्रत्येक शब्दात तुम्ही प्रत्येकानं त्याचा अनुभव घेतला आणि म्हणून नामदेव महाराज या ग्रंथाचं वर्णन करताना सांगतात नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. थोडासा आपण जर पाठीमागे जाऊन विचार केला मी देवाचा विचार केला भक्ताचा विचार केला तो भगवान परमात्मा सांगतो मी ते माझ्या आईला सांगितलं नाही ते माझ्या बापाला सांगितलं नाही मी माझ्या भावाला सांगितलं नाही मी माझ्या बहिणीला सांगितलं नाही मी कुटुंबाला सांगितलं नाही अर्जुना तुझ्यासाठी म्हणून हे गुह्य ज्ञान सांगितलं. महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की ते ज्ञान गूढ गम्य मला मिळालं ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभले माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्या हातात दिले. आता खूप आनंदाचा दिवस आहे आनंदाचा दिवस एवढा आनंदाचा दिवस
आपण एका ज्ञानेश्वरीच्या सांगतेकडे चाललो. आपल्या जीवनाची कधी सांगता होईल सांगता येणार नाही. आजही इथं आहोत. मी नेहमी सांगतो आज आहोत काल होतो, काल होतो आज आहोत, पण उद्या असू याची आपल्याला गॅरंटी नाही. संत मात्र काय झाले, 22व्या वर्षी जगाला निरोप दिला. निवृत्तीनाथाला विनंती करतात आणि निवृत्तीनाथाला सांगतात, निवृत्तीनाथ आता सांगता जरी या कार्यक्रमात किंबहुना तुमचे केले प्रसारणाच्या अगोदरची ओवी जर आपण जर थोडस निरखून जर पाहिजे ते ज्ञानोबाला सांगतात, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जी उरले पायी पण. ज्ञानेश्वर महाराज ज्ञान जेवढं श्रेष्ठ ना तेवढी त्याची विनम्रता सुद्धा तेवढी श्रेष्ठ. विद्या विनयानं शोभते आणि सौंदर्य शीलानं शोभतं. विठ्ठल विठ्ठल अभंग मला वाटतं आपल्याकडनं सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही. आपण त्याच्यात आपलं अंतकरण वाचायचा प्रयत्न करायचा. अभंग इतक्या श्रेष्ठ दर्जाचा आहे आणि आपणही तसं पाहायला गेलं तर कच्च्या गुरुची केली. तिथं माझ्या समोर बसलेली एक एक मंडळी दिग्गज आहेत. माझ्यापेक्षा कितीतरी वयानं ज्ञानानं अनुभवानं कितीतरी श्रेष्ठ आहेत. पण ती वयानं लहान असतील कदाचित, वयानं लहान असतील कदाचित. कावळा जास्त म्हातारा झाला याचा तो पवित्र झाला असं म्हणायचं नाही. आणि राजहंस फार तरुण आहे आणि अगदी लहान आहे म्हणून त्याला कनिष्ठ समजायचं. नामदेव महाराजांचं वय 82 वर्षाचं आहे समाधीस्थ होताना आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वय 22 वर्षाचं आहे. पण याच्यात कमी जास्तपणा आहे अशातला भाग. संत म्हणतात आम्ही एकमेकाच्या विचारानं चालू. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टीने अवलोकिले निवडून काढिले सारथे विठोबाचे नाम. इथून आमच्या पंढरपुरापासून पंजाब पर्यंत प्रसार करणारे नामदेव महाराज या ज्ञानेश्वरीचे वर्णन करतात. माझ्या ज्ञानोबाचं वर्णन करतात. मी नेहमी सांगतो राव शब्द, एकदा तुम्ही माऊलीला माझं म्हणा, एकदा तुम्ही माऊलीला. ते काय सुंदर वर्णन केलं. ज्ञानराज माझी कथा. देवाला एकदा म्हटलं तर देव प्रसन्न होईल. आणि माझ्या ज्ञानराजाला तुम्ही एकदा म्हटलं ना, ज्ञानराजा ज्ञानराजा तू माझा आहेस आणि तू कैवल्याचा साम्राज्य चक्रवर्ती आहे. याच्या पुढे कोणती पदवी असेल याच्याही पुढे सांगतात आमचे नाथ महाराज. जगाचा बाप असेल, जगाची आई असेल, तर माझ्या साधकाचा तो मायबाप आहे. ध्यानात ठेवा, साधकाचा मायबाप दर्शने हरिताप सर्वांभूती सुखरूप ज्ञान. एकदा आपण आपल्या आईवर प्रेम करायला सुरुवात केली ना की आई बाजूला जातच नाही. ज्ञानाबाई माझी माय माय. आणि म्हणून इथं सांगताना माय हा शब्द जर आपल्या ऐराणीतून आला असेल तर त्यांनी 56 भाषेचा गौरव केला. 56 आपण एकमेकाच्या भाषेला नावं ठेवतो, एकमेकाच्या भाषेला तुच्छ समजतो. पण माझे ज्ञानोबा म्हणतात माझ्या महाराष्ट्रामध्ये 56 भाषेचा आहे आणि त्या 56 भाषेचा मी मान करतो, त्याचा गौरव. 56 भाषेचा केला असे गौरव भवानवी नाव उभारली. या भवसिंधूतून पलीकडे जाण्यासाठी नाव पाहिजे होती. ती नाव ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या आमच्या दारात आली. महाराज साधी गोष्ट नाही. संप्रदाय मिळणं, संप्रदायाचा साधू मिळणं, साधूकडून अनुग्रह मिळणं, अनुग्रह मिळाल्यानंतर त्या अनुग्रहाचं चिंतन झाल्यानंतर साक्षात्कार, साक्षात्कार झाल्यानंतर समाधी आणि समाधी मिळाल्यानंतर आनंद. आज्ञान गेलं महाराज, आज्ञान गेलं, ज्ञान मिळलं. ज्ञान मिळवणी गावा. एकदा आज्ञान केलं, आज्ञान केल्यानंतर ज्ञान झालं, पण ज्ञानही गिळता आलं पाहिजे असं सांगू शकतो तुम्हाला. आणि ती गिळण्याची नाही का
का कला आपल्याला संतांनी तंत्राच्या माध्यमातून आणि मंत्राच्या माध्यमातून सांगितली. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या अभंगाचं निरूपण करताना फक्त माऊली माऊली ही एकच पाणपद आपल्या मनामध्ये येईल. कारण नाही का योग्यांची माऊली झाली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप झाला. साधू संत म्हणतात अरे या माऊलीने या जगाला काय काय नाही दिलं. 9,000 किती जोडायचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला, 10 प्रकरणाचा अमृतानुभव दिला, 28 अभंगाचा हरिपाठ दिला आणि 65 वयाची चांगली 65 दिली. ज्याला जे पाहिजे ते दिलं म्हणजे समाधानी केलं. जसं तुकाराम महाराज म्हणतात झाले समाधान तुमचे देखील जर नाथ महाराजांचा विचार केला तर नाथ महाराज पैठणहून चालायला सुरुवात करतात देवगडापर्यंत. साधारणतः आपण जर निवृत्तीनाथांचा विचार केला तर प्रदक्षिणा करताना वाघ आला वाघ आला वाघ आला वाघ आला वाघ आला म्हणून सगळे बाजूला जातात आणि निवृत्तीनाथ मात्र असं मी बरेच वेळा सांगून गेलो. निवृत्तीनाथ चुकले होते का बरोबर गेले आपण काय म्हणतोय. अरे जो चुकला तो सद्गुरूकडे कसं जाईल. जो चुकला तो गटारात जाईल ना. मग माझे नाही का मग वाघ होता तर गैनीनाथ होता. म्हणजे वाघात गैनीनाथ होता. डरकाळी पुढे डरकाळी करून फोडतो. वाघाची पिल्लच फोडतात ना डरकाळ्या. म्याम्याव कोण करतो मानेची पिल्लच करतात. संप्रदाय मिळाला वाघासारखा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष बोलला कैदी प्रसादे निवृत्तीनाथा ज्ञानदेवा सार. आणि सगळं सार परमार्थाचं सार ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. आमचे मुक्ताबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी. ज्ञान होया ज्ञानासी आईचा वर त्या ठिकेसी. ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होय मुढा. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होया ज्ञानासी वाचेल जो कोणी. वाचणारे भरपूर आहेत महाराज, पाठोपाठ करणारे भरपूर आहेत पण वाचणारे आहेत का. दोन अर्थ होतात वाचेल. वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होया ज्ञानासी बरंच वर्णन केलं. भावधरोनी या वाचे ज्ञानेश्वरी.
अरे भाव धरून जर भाव सोडून दुसरं काहीच नाही ज्ञानेश्वरीमध्ये. सद्गुरूचं वर्णन ललित दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला. तो निर्गुणातला सगुणात आला. देव कसा निर्गुण पण आला सगुणात. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावारूपाला आलेलं परब्रह्म आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, परब्रह्म शोधायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही. उघडे परब्रह्म ती सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती. आपल्याला परब्रह्म शोधायचं असेल तर ते आपण सद्गुरूमध्ये शोधलं पाहिजे. मला मुद्दा सांगायचा तुम्हाला. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु परता देव तुझा. गुरु परता देव तुझा. नाही नाही त्रिभुवनी. नाही नाही त्रिभुवनी. म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण भाग्यवान आहोत. संप्रदाय मिळाला. भाग्यवान आहोत सद्गुरू मिळाला. भाग्यवान आहोत अनुग्रह मिळाला. भाग्यवान आहोत त्या अनुग्रहाचं चिंतन झालं. भाग्यवान आहोत त्या अनुग्रहाच्या चिंतनानं साक्षात्कार झाला. ही पायरी सांगून जाईल तुम्हाला. साधकाला मिळालं साधन. साधकाला मिळालं साधन. साधनाची केली साधना. त्या साधनाची केली साधना. त्या साधनेनं झाला साक्षात्कार. त्या साक्षात्कारानं झालं समाधान. आणि त्या समाधानाने मिळाली शांती. आणि तीच आपली खरी समाधी. साक्षात्कार झाली या सहज समाधी. रूपामध्ये उपाधी गेली प्राप्ती. रूपामध्ये उपाधी गेली प्राप्ती. रूपामध्ये उपाधी गेली प्राप्ती. साक्षात्कार झाली या सहज समाधी. रूपामध्ये उपाधी गेली प्राप्ती. रूपामध्ये उपाधी गेली प्राप्ती. उपाधी गेली. कोणची उपाधी होती? मी आणि माझं हीच उपाधी होती ना. बद्ध झाला. का बरं बद्ध झाला? मुक्त होता ना. मुक्त होता पण बळे झाला बद्ध. काय छंद घेतला? साधू संत म्हणतात अरे ज्ञानेश्वरी जर बारकाईनं वाचली ना तर तुम्हाला संन्यास घेता येईल बरं का. संन्यास बोलता भगवे कपडे घालून नाही होता. तुम्हाला ज्ञानेश्वरी जर बारीक वाचली तर तुम्हाला संन्यासी होता येईल. त्या संन्यासाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात. मी आणि माझी आईशी आठवण.
मी आणि माझे ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पाहता तो संन्यासी जाण निरंतर या श्रीपादाबाबत थोडस उदाहरण सांगायचं कोणते कपडे घातल्यानंतर कोणती साडी घातल्यानंतर तुम्हाला सुगरण म्हणता येईल सुगरण व्हायचं ठरलं तर कोणती साडी घालावी प्रल्हाद साड्या बदलून तुम्हाला सुगरण होता येईल का हा सोबत ना सहज बोलणी सहज बोलणी अरे कपडे बदलून जर तुम्हाला महाराज होता येईल तर कपडे विकत मिळतील महाराज तुम्हाला ठीक आहे साधू नवाने साधू होत नाही रे साधू हाते चहा पाणी नाही बाबा साधू हाते चहा पाणी हे साधू हाते चहा याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं ना तर परमार्थ लेखनाच्या गोष्टी नाही परमार्थ लोयवाले कुळाच्या गोष्टी परमार्थ लोयवाले कुळाच्या गोष्टी परमार्थ लोयवाले कुळाच्या गोष्टी परमार्थ लोयवाले कुळाच्या गोष्टी देवा कोटी तेथे अनुतापाची गरज आहे साधू संत या गोष्टीचा विचार करतात तुम्हाला मला सांगतात बाबा अनुताप म्हणजे तरी काय या जगामध्ये आपलं कोण आहे आपण जन्माला आलो एकटे जगणार एकटे जाणार आपण आणलं नाही काही आपल्याला न्यायचंही नाही काही आणि आपल्या या जगात काही नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेल्या पाठी सर्व राहील तुटतील धागे दोरे राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे वृद्धपण येता तुझला वैद्य काय करणार रे प्राण्या मायेचा बाजार एका जनार्दनी मणी धराया हरिभजनाची गोडी तरीच सार्थक होईल जन्मा येऊन मानव पुढी राण्या मायेचा बाजार आमचे तुकाराम महाराज सरळ सांगतात नको नको मना गुरु माया झाली नको नको मना गुरु माया झाली नको मना गुरु माया झाली नको मना गुरु माया झाली दोरी राजा
अर्जुनाच्या अंतकरणामध्ये त्याने साठवून ठेवलं होतं की हे माझ्या पुढे बसलेले नाही का, माझ्या पुढे उभे राहिलेले द्रोणाचार्य, भीष्माचार्य, हे माझे भाऊ, हे माझे भाऊबंद, आणि याला मारायचं कसं? हाच विचार आपल्या पुढेही आहे. आपल्याला साधू संत म्हणतात हे जग तुझं नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराज आणखी पुढे जाऊन सांगतात बरं का, ज्याला आपण आई म्हणतो, ज्याला आपण बाप म्हणतो, ज्याला आपण भाऊ म्हणतो, ज्याला आपण संसार म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात कवनाचे माय बाप. बघा ते पटण्यासारखं नाही कदाचित आपल्याला एवढं जड ओझं जाणार नाही कदाचित. कवनाचे माय बाप कवनाचे बनबोध, मृग जळवत जाईल लया, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, आभराची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, शोभतीचे चिले जाईल लया. आता तुम्ही खरंच जेवलात का स्वप्नात जेवलात? आता खरंच जेवलात म्हणून तृप्तीचा ढेकर आहे. आणि जर तुम्ही स्वप्नात जेवला असता तर जागे झाल्यानंतर तुम्ही काय म्हटलं असतं? साधू संतांनी या सगळ्या गोष्टीचा विचार, आणि आपण अजूनही स्वप्नातच आहोत. साधू संत म्हणतात हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, हे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न अर्जुनाचं स्वप्न बाजूला केलं आणि अर्जुनाला सांगितलं हे बघू बाबा, हे विश्वरूप पहा, हे सगळं विश्व माझ्यामध्ये आहे. आणि मग अर्जुनाला पटलं विश्वरूप दाखवल्यानंतर, आणि तो अर्जुन म्हणतो अरे देवा माझ्या सहित मी तुझ्या तोंडात आहे. म्हणजे आता मेलेत ना सगळे, आता मेलेत ना सगळे, मग आता मार. मेलेल्याला मारलं बरं का. विश्वरूपाचं दर्शन झालं, आणि विश्वरूपाचं दर्शन झालं, एकदा आत्म साक्षात्कार झाला, मी कोण हे कळालं, आणि मग जग कोण हे कळलं. विठ्ठल जेडी तळी भरला, एकदा ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. विठ्ठल सगळीकडे विठ्ठल, नामदेवाच्या ताटात जेवणारा विठ्ठल नाही का, नामदेव महाराजांच्या ताटात जेवणारा पुत्र का विठ्ठल. एक मी प्रश्न विचारला होता की असा कीर्तनामध्ये संप्रदायाच्या माध्यमातून, म्हणजे नामदेवाच्या ताटात कोण जेवलं, समोरच्याने उत्तर दिलं पुत्र जेवलं. मी म्हणलं कोण बोललं रे पुत्र? मराठी भाषा तेव्हा महाराज उत्तर नाही बोलतो, मीच बोलतो. साधू संत म्हणतात तुमच्या दृष्टीला जे दिसेल ना ते तुमच्या उच्चारातून येईल. नामदेव महाराज म्हणता या देवा तुम्ही ही रोटी उचललीत ना, तशी कोरडी नका खाऊ, या तुपाबरोबर खा. वा जगदीशी सुक्या रोट्या काढाशी. देव हसोनिया बोले, नाम्या पैसे ओळखिले, नामा म्हणे खेचरा पायी, आणि ओळख झाली सर्व ठाई. आणि या नामदेवाला सुद्धा नामदेवाची नाही का भ्रांती घालवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज प्रयत्न करतात. आणि म्हणून तर नामदेव महाराज त्यांना राजाची उपमा देतात. आणि पहिले
एवढं ब्रह्मज्ञान सोम्यागोमाला व्हायला पाहिजे का सगळ्यांना व्हायला पाहिजे? संत तर म्हणतात आहे हे प्रत्येकाला होण्याची गरज आहे आणि हेच प्रत्येकाला होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज या मराठीचं कौतुक करतात बरं का. तर मी बऱ्याच वेळा सांगून जातो 2 महिने झाले मराठी भाषेला 2-3 महिने झाले ना कशाचा दर्जा मिळाला? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मला सांगा रावसाहेब 750 वर्षापूर्वी यांनी नाही का दिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा? 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना मराठीचं कौतुक वाटलं. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैदा लिहिली. म्हणजे एका बाजूला अमृत ठेवलं आणि एका बाजूला माझी माय मराठी ठेवली. तर साधू संत म्हणतात अरे तुम्हाला सुद्धा तुमच्या मायबोलीचा जसा अभिमान आहे तसाच आम्हाला या मराठी भाषेचा अभिमान आहे आणि म्हणून मराठीमध्ये वाङ्मय केलं की देव भाषा ही आपल्यासारख्या सर्वसामान्याला कळतं ते देव भाषा म्हणजे संस्कृत भाषा. बघा मी थोडासा त्याचा उल्लेख करून जातो राहतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. मागच्या माणसापासून पुढच्या माणसापर्यंत सगळ्यांनी ऐकलं. परत सांगतो तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. मागच्या माणसापासून इथल्या माणसापर्यंत सगळ्यांनी ऐकलं पण कळालं किती जणांना? ते ठराविक 4 जणांना. त्यांनी त्याचा अभ्यास केला नाही कळाला असं म्हणता येणार नाही. ठराविक 4-2 जणांना. पण ठराविक 4-2 जणांना ज्ञान झालं पाहिजे का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी त्याचा अलंकार केला. ते ज्ञान पैगा बरवे मराठी भाषा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वसोयी. आमचे नाथ महाराज तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात संताविना प्राप्ती नाही संत म्हणजे काय गणगोळ्या उगवणार आहे का? शुद्ध अगदी स्पष्ट शब्दामध्ये श्रीपाद बाबा सांगायचे बरं का. एक जण आळंदीला गेला मला त्यांच्या सारखीच माळ घाली त्यांच्यासारखंच त्याला लावीन म्हणे. गेला सगळं मिळालं विकत त्याला. घरी आला. घरी आल्यानंतर तो नाही का पूजा करायला लागला. वरती फोटो होते वरती प्रतिमा होते पण त्याच्या मनात काय होतं माहिती का? होतं नव्हतं तेवढ्याचं वाटोळं केलं. सुंदर सांगायचं फार सुंदर. एकदा श्रीपाद बाबांची आठवण झाली ना की होतं नव्हतं तेवढ्याचं वाटोळं केलं आता भाग्याचा म्हणून वाचलो. नाकाच्या शेंड्यापासून डोक्याच्या शेंड्यापर्यंत. आता कानाला खडी लावली. आता नाही करणार. आता नाही चुका करणार. बऱ्याच जणांची मी केसाने गळे कापली. बाजाराला माहिती असेल तर कमवून घे किंवा पाठीवर मारू नको याला संत म्हणायचं ना. साधू संत म्हणतात अरे बाबा हे तर नाही का पोट भरण्यासाठी आलेले हे संधी साधू विठ्ठल विठ्ठल पोटासाठी संत झाले कलियुग. साधारणतः
रामाचं ओझ ज्ञानोबराने कमी केलं. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगून देतो. सोनं सगळ्यांनाच आवडतं. मी रामायणाचं उदाहरण सांगून देतो कधी कधी बरं का. जर आपल्या सगळ्यांना जर आपल्याला रामाने नेलं असतं सेतू बंधनाला, आपण गेलो असतो. राम 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 म्हणून नाम टाकलं असतं, सगळं करले असते. आपण पलीकडे गेलो असतो. मग आपल्याला तिथल्या पक्षातले काही लोक भेटले असते. कुठल्या तिथल्या पक्षातले काही लोक आपल्याला भेटले असते आणि मग आपल्याला सांगितलं असतं, भैया 5 तोळे कोणत्या बाजूला जात आहे? रावसाहेब 10 तोळे कोणत्या बाजूला जात आहे? कोणत्या बाजूला गेलो असतो आपण? नसते गेली. आवड जास्त कोणाला? इथपासून इथपर्यंत घालते आवड कोणाला? तुम्ही नसते. अरे सगळे भामटे होते म्हणून माकडे कामाला आले. विठ्ठल माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझी घरी येतो संपत्तीची वारे. आयुष्य जाता हे पहा काळे जपतसे महा सोयीचा घोर वहा ध्यानी राहा प्रियांच्या संत जन्मी भावना मुक्ती सायुज्य करारे. अरे बापाला बाप म्हणण्याची आपली लायकी नाही. आपण बापाला बाप मानतच नाही. हे आपल्याला बाप म्हणतात. विष्णुदास विनुदामा गुरु नका भवकामा धरांतरी निज प्रेमा न चुकाने मा हरिभक्ती. साधू संत म्हणतात अरे सगळे हे मायेचा जंजाळ मायेचा बाजार आहे. काळाची हे उडी पडेल बाळ. काळाची उडी पडेल बाळ. काळाची उडी पडेल खाली केलं. अरे त्या सोन्याचे दगड आमच्या समोर होते. ते सोन्याचे दगड आम्हाला गळ्यात बांधता येत नव्हते किंवा ते खांद्यावर घेतले होते. आम्हाला गीता नावाचं तत्व ते सोनं होतं. नव्हतं ना सोनं? गीता नावाचं तत्व होतं, ते सोनं होतं. तर त्या गीता तत्वाचं अलंकार बनवण्याचं काम माझ्या ज्ञानेश्वर महाराज केले. मला सांगा, आता अलंकार बनवले ते कानामध्ये घातले, चांगलं वाटलं का होईल? अलंकार बनवले ते तुम्ही हातामध्ये घातले, बरे वाटले का वाईट वाटलं? अलंकार बनवले ते तुम्ही गळ्यात घातले, अलंकार बनवले ते तुम्ही कमरेला बांधले. साधू संत म्हणतात आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गीतेचे अलंकार बनवले. अभंगाचा दुसरे गीता Thank you.
देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचे कौतुक सांगतात. आपल्या अंगावर जसे आपल्याला दागिने प्रेमाचे वाटतात, सौंदर्य फुलवतात ते दागिने, तसा हा गीतेचा अलंकार आणि मग ब्रह्मानंदाची लहरी म्हणतात. एवढंच फक्त महाराष्ट्रात थोडं पडले की ह्या लहरी काय भानगड. मग माझ्या एकाने विचारलं होतं, म्हणजे ते संप्रदायाचं सगळं बरोबर आहे, ते अनुग्रह काय भानगड आहे, अनुग्रह काय. आणि रोज कीर्तनात म्हणतो ना, तुमचा अनुग्रह. आता कीर्तनकाराला जर अनुग्रह भानगड वाटत असेल तर तो कीर्तनकार खरंच संप्रदायाचं काम करतो का. आमचे साधू संत सांगतात बरं का, पंढरीच्या वाटेला सुद्धा हा प्रश्न माझ्या पुढे एक जणांनी मांडला की हे कसं काय लहरी प्रगट होतात. म्हणलं लहरी इकडं पंढरपूरला पण प्रगट होतात. उठावटी अभिमान जाई आयशे तळपूर ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूंची या धारा, नेत्री अश्रूंची या धारा कोठे रोमांचे शरीरा ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे. मग तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे. म्हणलं हे आमच्या संप्रदायाचा म्हणून नाही, संप्रदाय आमच्या बापाने तयार केला नाही, संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ उमा बीज प्रकटले मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ योगानिर्वंदिरा भाग येत उद्भव सकल ब्रह्मा. साधू संत म्हणतात हे तुम्ही पाहत जा जरा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, नाही विश्वास ज्या विचारलं ना, अर्जुना तुला मोह झाला होता, ती यांना माझे म्हणत होता, द्रोणाचार्य माझे, कृपाचार्य माझे, नाही का, हे सगळे माझे म्हणत होतात. आता तुझा मोह गेला का. ज्यावेळेला अर्जुन म्हणतो ना देवा अरे मोहाबद्दल काय विचारतोस, आता सप्रपंच गेला, सप्रपंच तो गेला. पाठीमाग मोहाच्या पाठीमाग आणखी प्रपंच आहे महाराज. साधू संत म्हणतात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार आशा तृष्णा इच्छा मनीषा भावना भुली भ्रांती वासना कितीतरी विकार आहेत महाराज. थोडस सांगितलंच आहे आमच्या साधू संतांनी. ओले मृतिकेचे मंदिर आत साधन उंदीर गुंफा करतानी कुंभर त्याचा नका करू अंगीकार. वासुदेव वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाण द्याल तरी जातो माघारा. वासुदेव अरे प्रत्येक कीर्तनकार सांगतो डोळे देवाच्या सत्तेनं पाहतात, कान देवाच्या सत्तेनं ऐकतात, पाय देवाच्या सत्तेनं चालतात, तोंड देवाच्या सत्तेनं बोलतो. तर त्याच कीर्तनकाराला जर तुम्ही विचारलं की त्याच देवाचा तुम्हाला काही अनुभव आहे का, तर तो म्हणतो अनुभव. साधू संत म्हणतात असे कीर्तनकार पायलीचे 15 आणि दमडीचे 16 जरी मिळाले तरी ते कामाचे नाहीत. म्हणतात आम्हाला आमच्या राजासारखा हात पाहिजे. ज्ञान राज माझी योग्यांची मावळी जेणे निगमवल्ली प्रगटली. काय दिलं त्याने आम्हाला, त्या ब्रह्मानंदाच्या लहरी प्रकट करून दिल्या. म्हणतात ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरसाचा काढा. बाकीचा सगळ्या बाबतीत नाही का, सगळ्या बाबतीत आमच्या संतांनी विचार केला.
दारुड्याबद्दल सुद्धा विचार केला. कोण म्हणतं दारुड्याचा विचार नाही केला नाही? आमच्या नाथ समोरून येणारा माणूस दारू पिऊन येत होता, त्याला रस्त्याने चालता येत नव्हतं. त्याच्या नाथ महाराजांच्या शेजारी गावबा नावाचा त्यांचा सेवक बसलेला होता. त्या गावबाला नाथ महाराज विचारतात, समोरून येणारा माणूस रस्त्याने चांगला का चालत नाही? गावबा म्हणतात, बाबा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आपलं काम नाही, आपलं भागवत चालू ठेवा. नाथ महाराज म्हणतात, मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. समोरून येणारा माणूस माझ्याकडे येतोय, तर त्याला रस्त्याला का चालता येत नाही? तो का आजारी पडलाय? त्याला काही पायाला काही दुखणं झाले का? गावबा म्हणतात, बाबा तिकडे लक्ष नका देऊ, आपलं भागवत चालू ठेवा. गावबाला परत नाथ महाराज म्हणतात, मी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर नाही, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. गावबा म्हणतात, मला ऐका. दिवसभर हा काम करतो, दिवसभर मुरुम उचलतो, दगड उचलतो, संध्याकाळी येताना दारूच्या धंद्यावर जातो, दारू पितो. नाही ठीक आहे, काहीतरी म्हणतात त्याला. काय म्हणतात मग? काय म्हणतात? याला माहिती, त्याला माहिती. तो दारू पिऊन आलाय म्हणून त्याला रस्त्याला नीट चालता येत नाही. लगेच लेखणी आमच्या नाथ महाराजांनी उचलली, या ब्रह्मानंद लहरीची लेखणी उचलली. जो मोली मदिरा खाये तोही मदिरा नंदे नाचे गाये, जिने ब्रह्मरस सेविला आहे तो केविला हे आवडला. गोपाळ हे भागवतकारांनी वाचलं नसेल का? भाड खावांनी आपल्याला हे वाचलं. साधू संत म्हणतात, पण हे वाचले नाही, ते वाचून तुला वाचले. जो बोले मदिरा खाये तोही मदिरा नंदे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला आहे तो केविला आहे आवडीला. या लागे तो लोक पाहिजेता स्वयनाचे ब्रह्म उन्मानता, आणि हा बोधू पंडिता सहजानकडे. भक्ती प्रेम सुख नेनवे आहे का? भक्ती प्रेम सुख नेनवे आहे का? प्रेम सुख नेनवे आहे का? भक्ती सर्वांतरा ज्ञानी आहे, सांगितलं महाराज गोपाळ, आत्मनिष्ठ जीवनमुक्त झाली बरं का, पण भक्तीचं प्रेम नाही. तुम्हाला साखर व्हायचं का साखर खायचं? साखर खाण्याची गोडी आहे ना, ती साखर होण्यात गोडी नाही. साखरेला साखर खाता येते का? आपण म्हणून तर आमचे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सांगतात नको ब्रह्मज्ञान. मग तुम्हाला नाही का याला कल्पित भेद म्हणतात बरं का. आता हे विचारसागराचे शब्द पट्टी बसतील मला माहित नाही. विचारसागर सांगतो कल्पित भेद ठेवला पाहिजे. कल्पित भेद कशासाठी? म्हणून मी विचारलं तुम्हाला, साखर व्हायची का साखर खाणारा व्हायचं? साखर खाणारा झालं पाहिजे. साखर तर तयारच आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तुझे कैसरी, दावी रूपभद्र गोपकार म्हणा ठेवू दे चरणावरी मला. आणि म्हणून साधू संत म्हणतात की त्या देवाकडे पाहिल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो, त्या ब्रह्मानंदाच्या लहरी प्रकट होतात, आणि त्या आमच्या ज्ञानोबराने प्रकट केल्या. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी. हे अध्यात्म विद्या लोपली होती महाराज. लोपले ज्ञान जगी इतने नते कोणी, अवतार पांडुरंग नाम दिवे ज्ञान. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दने पायी भक्त प्रकट केले, आरती ज्ञान राजा महाराज. सुंदर वाटतं बघा, सुंदर. साधू संत म्हणतात, आणि त्या ज्ञान राजाची आरती करताना सुद्धा ज्यावेळेला तुमचा भाव तयार होईल, ज्यावेळेला तुमच्या डोळ्यातून आसूच्या धारा व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला तुमचा अंतःकरण संकलित होईल, त्या ब्रह्मानंदाच्या लहरी प्रगट होतील, आणि ते अध्यात्म विद्येचं रूप आमच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी लावलं. आपण माझ्या तिसरे अध्यात्म विद्येचे गाविले रूप, अध्यात्म विद्येचे गाविले रूप, अध्यात्म विद्येचे गाविले रूप, अध्यात्म विद्येचे
फार सुंदर सुंदर उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये सांगितलं. रावसाहेब एका बाजूला स्वच्छ करून आरसा एका बाजूला ठेवला, आरसा एका बाजूला स्वच्छ करून ठेवला आणि याही बाजूला दुसरा आरसा स्वच्छ करून ठेवला. दोन्ही सारखेच बरं का. आता आरशात आरसा पाहायचा आहे आणि कोणता आरसा चांगला आहे ते सांगायचं बरं. आरशातच आरसा पाहायचा आहे, आरशातच आरसा पाहायचा आहे आणि कोणता आरसा चांगला आहे ते तुम्हाला सांगायचं. कोणता चांगला आहे? आणि म्हणून साधू संत सांगतात बाबा कर्माकडे पाहण्याचा अजिबात विचार करू नका. कुत्रे काय खाते याचा विचार केला ना तर त्याला पाहता येणार. गाय काय खाते याचा विचार केला ना तर त्याचं दूध आपल्याला पिता येणार नाही. साधू संत म्हणतात पुढे पाहू नका, पाठीमागं पहा. पाठीमागं गाय पवित्र आहे ना, त्या पवित्र गायीचं धरी. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये तिचं वर्णन करताना सांगितलं, काही पासून पवित्राने गोड पाशी पतीची या पत्रा त्या विरुणी गोची राशील काय नशी का कमल कंदानी दरदुरी नांदू कैकेची घरी परागू शेवी भ्रमरी जवळीला चिकलची उरी दैवाच्या परिवरी ह्या आपल्या हाती सहस्रवरी येत बैसोने उपवास करी का धरी कैसा हृदयामध्ये मी रामू आसता सर्व सुखाचा रामू बहुमृगजळ दे कोणी डोळा तुमकी दे अमृताचा गिळता गळा तोडीला परिस बांधलेला गळा शुद्धी करा तैसी अहम ममतेच्या लवड सवडी माते न पोहती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुखडी ढवळी ते घेई विढल साधुसंतांनी या गोष्टीचा विचार करताना तुमचा आमचा सगळ्यांचा विचार केला आणि एक अध्यात्म विद्येचे लाविले रूप आणि अध्यात्म विद्येचे लाविले रूप असा पाठ त्याला म्हणतो आपण. रूपही लावलं अध्यात्म विद्येचं या जगाला आणि हे रूपही लावलं अध्यात्म विद्येचे लाविले रूप आणि उजळला दीप नाही का, चैतन्याचा दीप उजळला. हे सुद्धा उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये बरं का. असे 5-50 दिवे ठेवले. किती? असे 5-50 दिवे ठेवले आणि एका दिव्यानं सगळे दिवे लावले. लावले की नाही? एका दिव्यानं सगळे दिवे लावले का? एका दिव्यानं सगळे दिवे लावले. एका दिव्यानं सगळे दिवे लावले. त्या दिव्याचा उपकार झाला. आता सांगा सगळे दिवे लागलेले आहेत. आता यातला आगला कोणता? बरं जास्त प्रकाश देणार कोणता? साधू संत म्हणतात हे जसे दिवे लावले हे सगळे सारखेच आहेत. बघा तुम्ही तुमच्या गुरुकडून नाही का ज्या गुरुनं तुम्हाला तुमचं आज्ञान घालवलं त्याच्या गुरुने त्याचं काय घालवलं? त्याचं पण आज्ञान घालवलं म्हणून ज्ञान झालं ना. आणि तुमचं काय घालवलं? आपण आणि हीच गोष्ट बरं का आपणासारखी नाही. तुम्ही म्हणाल तो कीर्तनकार होता म्हणून आम्हाला कीर्तनकार म्हणून. आता मला सांगा तेही उदाहरण आलं बरं का. तेही उदाहरण आलं. मला सांगा बोलक्या माणसानं ज्याला बोलता येतं रावसाहेब त्याने गुळ खाल्ला आणि त्याला विचारलं की गुळ कसा लागला रे बाबा. आणि मुक्याही माणसानं गुळ खाल्ला आणि त्याला तुम्ही विचारलं आणि त्याला जर सांगता नाही आलं तर असं म्हणायचं त्याने गुळ खाल्ला नाही. फक्त त्याला काय होते? त्याला काय होते? आमच्यासारखे बोलके पोपट आहेत ना ते फक्त बोलतात की आम्हाला ब्रह्मानंद झाला. अरे ज्याला बोलता येत नाही त्याला सुद्धा ब्रह्मानंद झाला ना. आत्मसाक्षात्कार त्यालाही झाला, त्याचंही अज्ञान गेलं, त्यालाही ज्ञान झालं. तुला जे प्रेम मिळालं ते त्यालाही मिळालं. आनंदाच्या राशीवर तूही बसलास, आनंदाच्या राशीवर त्यालाही बसवलंस. अरे आनंदाच्या डोहात तू बी पोहत होतात आणि आनंदाच्या डोहात यालाही पोहायला लावलं. हेच तर आमच्या ज्ञानोबाची खऱ्या अर्थाने ख्याती आहे महाराज.
या महाराष्ट्राच्या भूमीला, या मातीला लागलेला सुगंध आहे आमचे ज्ञानेश्वर महाराज, या मातीला लागलेला सुगंध आहे आमचे तुकाराम महाराज, याच मातीला लागलेला सुगंध आहे आमचे नाथ महाराज, याच मातीला लागलेला सुगंध आहे आमची मुक्ताई. साधू संत म्हणतात याच मातीचा सुगंध घेऊन आमच्या घोटीचा महात्मा तुमच्यापर्यंत इथपर्यंत आला आणि त्याने सुद्धा तुम्हाला तो सुगंध जसा आहे तसाच दिला. अध्यात्म विद्येचे लाविले दाविले रूप, उजळाला दीप, नाही का, चैतन्याचा दीप, आणि सगळीकडे चैतन्य दाखवलं महाराज. आणि म्हणून तर मी नेहमी सांगतो वादविवाद करत बसायचं नाही. बघा सोपं सांगून देतो, अज्ञान गेलं ज्ञान झालं, अज्ञान गेलं आणि ज्ञान झालं, हा नाथपंथाचा पाया बरं का. अज्ञान गेलं आणि ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर माया तुटली महाराज, माया संपली. माया संपल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वरूप दाखवलं, झालं का नाही स्वरूप सांगतो, तुमचं स्वरूप दाखवलं, झालं ना स्वरूप सांगतो ना. स्वरूप दाखवल्यानंतर तुम्ही स्वरूपाचा नाही का प्रकाश पाहिला. काय पाहिला? स्वरूपाचा काय पाहिला? प्रकाश पाहिला. झालं का नाही प्रकाश सांगतो काय? स्वरूपाचा प्रकाश पाहिल्यानंतर तुम्हाला सगळीकडे चैतन्य दिसायला लागलं. झालं का नाही चैतन्य सांगतो? आणि ते चैतन्य पाहिल्यानंतर बघा, पहिलं झालं स्वरूपाचं ज्ञान, दुसरं झालं तुम्हाला ते स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला काय झालं? प्रकाश दिसायला लागला. प्रकाश दिसायला लागल्यानंतर सगळीकडे चैतन्य आहे याचा अनुभव आला आणि त्याचा तुम्हाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. झाला का नाही समजत? वेगळे वेगळे असते. आपली भ्रांती पहिली काढून टाका. आपण वेगळे नाहीत ज्ञानोबापेक्षा, आपण वेगळे नाहीत तुकोबापेक्षा, आपण वेगळे नाहीत नाथांपेक्षा, आपण वेगळे नाहीत रामदास स्वामींपेक्षा. आपण त्यातलेच आहोत. नवे नवे संप्रदायच आपला आहे. विठ्ठल पुढे जाऊन सांगितलं, पंढरपूरच्या वाऱ्या करणारा वारकरी नाही, ज्याची पंढरीची वारी चालू आहे, नाही का, वारी लक्ष लावून प्रत्येक जीव सुखासाठी धडपडतोय आणि सुखासाठी धडपडतोय म्हणजे म्हणून त्याला देवाकडे जायचं. गरज आहे सुखाची, सुख आहे देवाजवळ, देव आहे आपल्याजवळ. सापडत नाही म्हणून संतांची चरण धरायचे. साधारणतः या 56 भाषेचा गौरव करताना तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं. बघा काकड्यातला आपण योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तुम्या देखील सागरी, पाहता पाहता मना न पुरे धनी, 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 देखिला आपल्याला अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. माझ्या ज्ञानोबाच्या जिभेवर तुमची आईराणी आहे का? ज्ञानोबाच्या जिभेवर आईराणी खेळते.
सांगावं, माझ्या पुढे बसलेले तुम्ही माणसं नाही, माझ्या पुढे बसलेले तुम्ही सोन्यासारखे देव आहात. आम्ही नालायकांनी या ठिकाणी या परमार्थाचं वाटोळ करून ठेवलं. जो परमार्थ जगाला सांगायला पाहिजे होता तो परमार्थ आमच्यापर्यंत आला नाही. माझ्या श्रीपाद भावाचे उपकार सांगू मी केले उपकार साधुनी
Oh